Audio Jungle. Audio Jungle. जिंदगी में अगर प्यार करना भी है, प्यार लेना भी है, प्यार देना भी है. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार, मी अनिता बिरसार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम सादर करत असताना खूप काही आनंद होत आहे. आनंद यासाठी होत आहे की आपण प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून, ग्रामीण शहरातून येऊन या ठिकाणी येऊन आपल्या कविता सादर करीत असतात आणि कवितेच्या माध्यमातून समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून आपण आपलं कार्य करत असतात. त्यामुळं आपण दखलपात्र आहात, म्हणून आम्हाला जास्तीत जास्त आनंद होत आहे. हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागचा हाही उद्देश आहे की समाजामध्ये जर क्रांती घडवून आणायची असेल तर या कवितेच्या माध्यमातून क्रांती घडून येऊ शकते, अशी आमची धारणा आहे. आणि म्हणूनच आपण तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम आपण सादर करीत असतो. तुझा प्रेमापोटी हा कार्यक्रम सादर करीत असताना आम्ही अनु आणि जानू हे दोन पात्राची भूमिका म्हणजे अस्तित्वात खऱ्या कहाणीची सुरुवात आपण करीत असतो. अनु आणि जानू हे पात्र आहेत आणि या पात्राच्या माध्यमातून जगामध्ये जी काही सत्य घटना घडली आहे त्या सत्य घटनेच्या आधारित आपण या ठिकाणी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो आहोत. अणूचं प्रेम आणि जानूचं प्रेम, या दोघांच्या प्रेमातून काय घटना घडतायत, काय दुष्कर्म होत आहेत, या सगळ्या गोष्टी आपण इथं मांडण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं की गेल्या आठवड्यामध्ये अणूच्या वरती जानू जो आहे हा नाराज असतो आणि हा नाराज झाल्यामुळं तो वेगळ्या पद्धतीचं पाऊल टाकतो आणि वेगळ्या पद्धतीचं पाऊल टाकल्यानंतर त्या दोघांमध्ये विसंगती निर्माण येते आणि विसंगती निर्माण झाल्याच्या नंतर एक दिवस असे होतं की ती जी अणू आहे ती अणू त्या जानूला स्पष्ट सांगते की बाबा माझं असं आहे, माझी अशी परिस्थिती आहे. ही सगळी परिस्थिती त्या जानूला सांगितल्यानंतर जानू पुन्हा तिच्यावरती प्रेमानं वर्षाव करतोय आहे आणि वर्षाव करत असताना तो पुन्हा अणू आणि जानूचं पुन्हा मनोमिलन होत आहे. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, तू मिल जाए मुझे बस इतना ही काफी है, तू मिल जाए मुझे बस इतना ही काफी है, मेरी हर सांस ने बस यही दुआ मांगी है, जाने क्यों दिल की खींचा आता है तेरी तरफ, जाने क्यों दिल भी खींचा आता है तेरी तरफ, क्या तुम्हें भी तुझे पाने के लिए दुआ करती है, क्या तू ही मुझे पाने के लिए कभी दुआ करती है? हाँ, मैंने भी दुआ की है तुम्हारे लिए, इसलिए मैं कहना चाहती हूँ, बनकर तेरा साया तेरा साथ निभाऊंगी, बनकर तेरा साया तेरा साथ निभाऊंगी, तू जहाँ जहाँ जाएगा मैं वहाँ वहाँ आऊंगी, तू जहाँ जहाँ जाएगा मैं वहाँ वहाँ आऊंगी. लोग अंधेरे में साथ छोड़ते हैं, लोग अंधेरे में साथ छोड़ते हैं, मैं लोग उजालों में साथ छोड़ते हैं, तो मैं अंधेरों में तुम्हारा साथ निभाऊंगी, मैं अंधेरे में तुम्हारा साथ निभाऊंगी. साथ निभाने के लिए तो दो प्रेमी एक संग आते हैं. एक संग इसलिए आते हैं कि दोनों ने एक संग रहना जरूरी है, इसलिए दोनों का प्रयास यही काफी होता है. इसलिए मुझे कहना है, दिल कहता है कि तुझको अपना बना लो, दिल कहता है कि तुझको अपना बना लूं, हर पल पर तुझे मुझे जन्म लुटा दूं, हर पल तुझे मैं जाम लुटा लूं, मेरे बिना जिंदगी अधूरी है तुम्हारी, मेरे बिना जिंदगी अधूरी है तुम्हारी, तू साथ है तो गम ही खुशी की है, तू साथ है तो गम ही खुशी का होता है. सही बात है. आपके जाने से जिंदगी कितनी खूबसूरत है, आपके आने से जिंदगी कितनी खूबसूरत है, दिल में बसाया है आपको, दिल में बसा है आपको, दूर जाना नहीं हमसे कभी, दूर जाना नहीं हमसे कभी, हर कदम साथ चलना हमारे तुम, हर कदम साथ चलना हमारे तुम, हर कदम साथ चलना, इसी को तो प्यार कहते हैं. इसीलिए तो मुझे ये दुनिया जिंदगी है, जिंदगानी है. इसीलिए मैं कहता हूँ, साथ चलने के लिए साथ चाहिए, साथ चलने के लिए साथ चाहिए, आंसू रोकने के लिए मुस्कान भी चाहिए, जिंदा रहने के लिए जिंदगी चाहिए मगर, और जिंदगी जीने के लिए आप चाहिए, जिंदगी जीने के लिए आप चाहिए.
सही बात आहे. तू आहेस म्हणून तर सगळं काही आज माझं आहे. तू आहेस म्हणून तर सगळं काही आज माझं आहे. हे जग जरी नसलं तरी माझं, हे जग जरी नसलं तरी माझं, तूच माझ्या प्रेमाचा ताजमहल आहेस. तूच माझ्या प्रेमाचा ताजमहल आहेस. प्रेमामध्ये ह्या गोष्टी घडतातच आणि ह्या गोष्टी घडल्याशिवाय प्रेम हे अंतपर्यंत राहत नाही. म्हणूनच आम्ही प्रत्येक कार्यक्रमामधून आम्ही सांगत असतो की प्रेम करा, सागरापेक्षाही जास्त प्रेम करा, मनातून करा. पण प्रेम करत असताना आपल्या आई वडिलांना सोडू नका आणि आई वडिलांना जेव्हा सोडाल तेव्हा तुमचा अविनाश अटळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही आमची नोकझोक तर अशी चलतच राहणार आहे, ही चालत राहणार आहे. परंतु हा कार्यक्रम आपण पुढे नेणार आहोत. म्हणून या कार्यक्रमाच्या मुख्य सूत्रसंचालिका सौभाग्यवती अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की त्यांनी हा पुढील कार्यक्रम सुरू करायचा आहे. मी कार्यक्रम सुरू करण्याच्या अगोदर या ठिकाणी आलेले आपले जे काही कवी आहेत या कवींचा मानसन्मान करणं माझं हे कर्तव्य आहे. म्हणून मी या कार्यक्रमाच्या मुख्य सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की त्यांनी सौभाग्यवती रेखा दुसाणे यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मनीषा ताई बोटे त्या कवी आहेत. यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्या कविता सादर केल्या आहेत, त्यांचंही स्वागत करावं. त्यानंतर सन्माननीय कविवर्य चंद्रकांत खोचरे सर यांचाही सन्मान अनिता बिराजदार यांना विनंती करतो की त्यांनी करायचं आहे. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराला विनम्र अभिवादन करून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार संपूर्ण जगामध्ये पसरवण्याचं काम करतायत असे माणिक पारसकर यांचंही स्वागत त्यांना करेल. माणिक पारसकर यांनाही अशी विनंती करतो की त्यांनी आपलं स्वागत स्वीकारायचंय. त्यानंतर या आपल्या प्रथम कवीला या कार्यक्रमामध्ये हमेशा आपण आवर्जून उपस्थित करत असतो आणि आवर्जून उपस्थित करत असताना आपल्या या कवितेच्या माध्यमातून रंगत आणणारे देवेंद्र गावंडे सर. देवेंद्र गावंडे सर हे असे एक व्यक्तिमत्व आहे की प्रत्येक कार्यक्रमामध्ये जाऊन ते आपलं व्यक्तिमत्व फुलवत असतात आणि समाजाला प्रदर्शित करीत असतात. यांचाही स्वागत अनिता बिराजदार करत आहे. या सगळ्यांचं स्वागत झाल्यानंतर आपण मी अशी विनंती करतो की या कार्यक्रमाचं मुख्य सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की पुढील कार्यक्रम त्यांनी सुरू करायचा आहे. सर्वांना मैत्रीपूर्ण नमस्कार. या विश्वामध्ये समतेची बीजे ज्या ज्या महापुरुषांनी, थोर पुरुषांनी, संत पुरुषांनी पेरली त्यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमामध्ये जे साहित्यिक बांधव उपस्थित आहेत त्यांना पण मी अभिवादन करतो, नमस्कार करतो. आणि बहुजन सैनिक चॅनलचे संस्थापक आदरणीय गायकवाड सर, बिराजदार ताई, आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आजच्या या युगामध्ये मानव हवालदिल झालेला आहे आणि या पृथ्वी तलावर अराजकता माजत आहे. म्हणून आपल्यासमोर एक बुद्धगीत सादर करत आहे. वैर जिंकावं प्रेमान, युद्धाने वाढते युद्ध. वैर जिंकावं प्रेमान, युद्धानं वाढते युद्ध. शाक्य कोलिया संघर्षिते, वदले गौतम बुद्ध. वैर जिंकावं प्रेमान, युद्धाने वाढते युद्ध. शाक्य कोलिया संघर्षिते, वदले गौतम बुद्ध.
वैर जिंकावं प्रेमाने. नदी रोहिणी पाण्यासाठी वादतो शाक्यांचा. संग घेई मग बहुमताने निर्णय युद्धाचा. हिंसाकारक त्यांच्या मतांना गौतम करी विरोध. शाक्य कोलिया संघर्षित वदले गौतम बुद्ध. वैर जिंकावं प्रेमाने. संघाचा तो नियम मोडता भोगी स्वतः शिक्षा. वचनासाठी घेते शांतीने परिव्रजा दीक्षा. सर्व सुखाचा त्याग करूने सत्य केले शीत. शाक्य कोलिया संघर्षित वदले गौतम बुद्ध. वैर जिंकावं प्रेमाने. मानव दुःख हराया केली घोर तपस्यावनी. ज्ञान सूर्य हा दे जगाला धम्म खरा जीवनी. सत्य अहिंसा अनशांतीचा करुनिया घोष. शाक्य कोलिया संघर्षित वदले गौतम बुद्ध. वैर जिंकावं प्रेमाने. युद्धाने वाढते युद्ध. वैर जिंकावं प्रेमाने. युद्धाने वाढते युद्ध. शाक्य कोलिया संघर्षित वदले गौतम बुद्ध. वैर जिंकावं प्रेमाने. धन्यवाद. वा, खूप छान. वैर जिंकावं प्रेमानं. गौतम बुद्धाचे जे विचार आहेत ते विचार या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहेत आणि त्या विचारानेच आज जग चाललंय. म्हणूनच आपण प्रेमाने जगण्यासाठी तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. यानंतर माननीय कवी माणिकराव पारसकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो. मी नवोदित कवी असून माझे मित्र हास्यकवी देवेंद्रजी गावंडे यांच्या माध्यमातून मी या क्षेत्रामध्ये आलेलो आहो. खरं तर मी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांच्या विचाराने एक भारावून गेलेला व्यक्ती असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या विचाराने प्रचार करत असतो. आज बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित बहुजन फेस्टिवल अंतर्गत तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात मला कविता सादर करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आदरणीय गायकवाड सरांचं शतशः आभार मानतो. खरं तर हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे तुझ्या प्रेमापोटी, प्रेम फक्त आपण प्रेमिकेवर करू शकत नाही असं भाग नाही आहे. मित्रावर प्रेम करतो, मैत्रिणीवर प्रेम करू शकतो, आपण आईवर प्रेम करू शकतो, पत्नीवर प्रेम करू शकतो, भावावर प्रेम करू शकतो. परंतु मी एक ग्रामीण भागामधून आल्यामुळे मी एका काळ्या आईवर कसा प्रेम करतो ती कविता मी आपल्या पुढे सादर करायचा प्रयत्न करतो. तुझ्या प्रेमापोटी कवितेचं शीर्षकच मी तुझ्या प्रेमापोटी ठेवलेलं आहे आणि याच्या कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा तुझ्या प्रेमापोटी हेच ठेवलेलं आहे. फाटकं शर्ट, तुटलेली चप्पल, अंग चिंब झालं घामाच्या धारांनी. फाटकं शर्ट, तुटलेली चप्पल, अंग चिंब झालं घामाच्या धारांनी. सैरा वैरा धावतो होतो तुझ्या अवतीभोवती, ते फक्त काळ्या आई तुझ्या प्रेमापोटी. काळी धरणी आमची आई, तिच्यावर जीवापाड प्रेम केलं. काळी धरणी आमची आई, तिच्यावर जीवापाड प्रेम केलं. मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न, पोटाच्या भुकेसाठी धडपडत होतो. कशी भरावी
कशी भरावी मुलीची ओटी, सांग ना काळे आई तुझ्या प्रेमापोटी, सांग ना काळे आई तुझ्या प्रेमापोटी. कर्जाचा डोंगर वाढतच गेला, भाव नाही हमी, अन्नदाता मेला. कर्जाचा डोंगर वाढतच गेला, भाव नाही हमी, म्हणून अन्नदाता मेला. सावकारानं नाडलं, सरकारनं लुटलं, बँकेवाल्यांनी केली आमची गोची, सांग ना काळे आई तुझ्या प्रेमापोटी, सांग ना काळे आई तुझ्या प्रेमापोटी. जय जवान जय किसान ही तर एक म्हण आहे, मेला जवान मेला किसान हे आजच्या सरकारचं धोरण आहे. जय जवान जय किसान ही तर एक म्हण आहे, मेला जवान मेला किसान हे आजच्या सरकारचं धोरण आहे. सरकारचं धोरण बळीराजाचं मरण, कर्जाचा फास बळीराजाला दिला आणि बळीराजाचा बळी सरकारनं केला. शेतीला नाही पाणी पाऊस नाही कुठी, शेतीला नाही पाणी पाऊस नाही कुठी, कसं झालं काळे आई तुझ्या प्रेमापोटी, कसं झालं काळे आई तुझ्या प्रेमापोटी. धन्यवाद. खरंच खूप छान सर. तुझ्या प्रेमापोटी खरंच काळ्या आईने कष्ट करून काळ्या आईने धान्य दिलं तर ठीक आहे, नाहीतर त्या शेतकऱ्याची खूप मेहनत अशी वाया जाते. म्हणूनच काळ्या मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. शेतकरी शेतामध्ये नांगरतो, कुळवतो, बिया पेरतो, उगवतो, खूप कष्ट करतो. काळ्या मातीनं आता ह्या वर्षी तरी सध्या तरी पाऊस नाही, शेतकरी खूप परेशान आहे, रडत आहे. त्या शेतकऱ्याला काय करावं कसं काय करावं हे काही समजत नाही. तसंच माननीय कवी चंद्रकांत खोचरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. एवढं सुमधुर सूत्रसंचलन करणाऱ्या अनिता बिराजदार यांनी खूप छान पद्धतीनं आपलं थोडक्यात म्हणणं म्हणून दाखवलं, म्हणून मला त्याच्यावरती मला म्हणावंसं वाटतं. मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचं आहे सखे, मला तुझ्या पुन्हा एकदा प्रेमात पडायचं आहे. कपाळावर उडणाऱ्या तुझ्या कुरळ्या बटांना सावरायचं आहे, कपाळावर उडणाऱ्या तुझ्या कुरळ्या बटांना सावरायचं आहे. पुन्हा उभी राहा तू माझ्या वाटेच्या वळणावर, पुन्हा उभी राहा तू माझ्या वाटेच्या वळणावर. जगापासून नजरेत लपून हळूच तुला चोरून पाहायचं आहे, जगापासून लपून तुला हळूच मला पाहायचं आहे, तुला हळूच मला पाहायचं आहे. खोचरे साहेब. सर्वांना नमस्कार. मी चंद्रकांत खोचरे, चिंचवडमध्ये राहतो. आज बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित बहुजन फेस्टिवल अंतर्गत तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात कवी म्हणून मला आपण आमंत्रित केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो सर. आणि मी माझी कविता सादर करतो. कोण धर्मावर प्रेम करतं, कोण जातीवर प्रेम करतं, पण मी फक्त माणसावर प्रेम करतो. वाह क्या बात है. म्हणून जातीय अंताचा शेवट कसा होईल या विषयावरती मी कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे उठ उठ र मानसा. उठ उठ र मानसा झाली जाती अंताची पहाट, उठ उठ र मानसा झाली जाती अंताची पहाट. नको करू भेदाभेद कामाच्या या नावानं, आली वाट्यालाही जात जाती परास आहे तुझं काम हे मोठं. उठ उठ र मानसा झाली जाती अंताची पहाट. अडकून जातीमध्ये गेला विचार खुंटून, अडकून जातीमध्ये गेला विचार खुंटून. झालं जगन भोथट जातीमध्ये जगताना, आला मानसाचा वीट. उठ उठ र मानसा झाली जाती अंताची पहाट. टाक झटकून आता तुझ्या मनातलं सार, जगताना मानसाची जात लावतरी वाट, जगताना मानसाची जात लावती र वाट. उठ उठ र मानसा झाली जाती अंताची पहाट. उठ उठ र मानसा झाली जाती अंताची पहाट. नको ओळखू मानसा
नको ओळखू मानसा मला जातीच्या नावानं, नको ओळखू मानसा मला जातीच्या नावानं, टाकू जातीला गाडून करू माणसाला मोठं, टाकू जातीला गाडून करू माणसाला मोठं. वा वा. उठ उठ र मानसा, उठ उठ र मानसा झाली जाती अंताची पहाट. नको ओळखू मानसा, नको ओळखू मानसा मला जातीच्या नावानं, नको ओळखू मानसा मला जातीच्या नावानं, टाकू जातीला गाडून करू माणसाला मोठं, करू माणसाला मोठं. उठ उठ र मानसा झाली जाती अंताची पहाट, झाली जाती अंताची पहाट. शरणू शरणार्थी. जय भीम. झाली जाती अंताची पहाट. अंत झाला पाहिजे, जातीचा विनाश करून समाज हा जोडला पाहिजे. याच दृष्टिकोनातून आपण भारतीय लोक फुले शाहू आंबेडकर बसवेश्वर महाराजांच्या विचाराला घेऊन आपण पुढे चालत आहोत. आणि निश्चितच इथे बसलेल्या कवींची या कवितेच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तनशील असाच भाग त्यांचा होणार आहे. निश्चितच या समाजाला परिवर्तनशील अशा या कविता आपण ऐकतो आहोत आणि पुढे आपण ऐकतच राहणार आहोत. पुढील कविवर्या रेखाताई दुसानी यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार कवी आणि कवयित्रींना, माझा नमस्कार सर्वांना. माझ्या कवितेचे शीर्षक आहे राधे तुझ्या प्रेमाचा रंग, राधे तुझ्या प्रेमाचा रंग. जसं राधाकृष्णाचं प्रेम एकदम एवढं अविचलित म्हणजे झालेले प्रसिद्ध की त्याचा आपण रंग वगैरे असा भेदभाव करू शकत नाही, त्यांचा प्रेमाचा विस्तारच होऊ शकत नाही. राधे तुझ्या प्रेमाचा रंग, ओ राधे तुझ्या प्रेमाचा रंग आजही जगात दरवळतो, ओ आजही जगात दरवळतो. कृष्ण दूर जरी गेला, कृष्ण दूर जरी गेला तरी तुझ्यात तो नांदतो, तरी तुझ्यात तो नांदतो. राधे राधे तुझे प्रेम अमर झाले, राधे राधे तुझे प्रेम अमर झाले. विरहाच्या त्या अश्रूंनी प्रेमाला मंदिर केले, प्रेमाला मंदिर केले. यमुनेच्या त्या काठी, ओ यमुनेच्या त्या काठी अजूनही तुझीच ओढ वाटे, तुझीच ओढ वाटे. मुरलीच्या प्रत्येक सुरात राधे तुझीच चाऊल येते, मुरलीच्या प्रत्येक सुरात राधे तुझीच चाऊल येते. नव्हता हक्क नव्हती मागणी, नव्हता स्वार्थ कधी, ओ नव्हता हक्क नव्हती मागणी, नव्हता स्वार्थ कधी. कृष्णाच्या सुखात शोधलीस तुझ्या जीवनाची गाथा नवी, कृष्णाच्या सुखात शोधली तुझ्या जीवनाची गाथा नवी. राधे तुझ्या प्रेमाचा रंग, ओ ओ राधे तुझ्या प्रेमाचा रंग आजही जगात दरवळतो. कृष्ण दूर जरी गेला तरी तुझ्यात नांदतो, तुझ्यात नांदतो. प्रेम तुझे बंधन नव्हते, प्रेम तुझे बंधन नव्हते, प्रेम तुझे मुक्त आबाळ, प्रेम तुझे मुक्त आबाळ. कृष्ण उडाला दूर जरी दिलेस का त्याला पंख विशाल, दिलेस का त्याला पंख विशाल. स्वतः विरात जळत राहिली तरी तू असू दिलेस त्याला, स्वतः विरात जळत राहिली तरी असू दिलेस त्याला. म्हणून राधे प्रेम तुझे वंदन करते दुनिया सारा, वा वा वा. वंदन करते दुनिया सारा. राधा झाली प्रेमाची भाषा, राधा झाली प्रेमाची भाषा. कृष्ण झाला श्वास, दोन नाव वेगळी जरी एकच त्यांचा ध्यास, एकच त्यांचा ध्यास. आज जेव्हा प्रेम उमलते, ओ आज जेव्हा प्रेम
कृष्ण आठवतात, राधा कृष्ण आठवतात, निस्वार्थ प्रेमाच्या वाटेवर अमर दीप ते लावतात, निस्वार्थ प्रेमाच्या वाटेवर अमर दीप ते लावतात. राधे राधे तुझ्या प्रेमाची ही कहाणी, ओ राधे राधे तुझ्या प्रेमाची कहाणी जन्म जन्मही गात राहील. ही सृष्टी आणि वाणी, ही सृष्टी आणि वाणी, राधे राधे तुझ्या प्रेमाची ही कहाणी. ओके, धन्यवाद. खूप छान. राधे राधे तुझ्या प्रेमाची कहाणी. कृष्णाचं आणि राधेचं इतकं प्रेम होतं दोघांचं, पण काही कारणास्तव त्या दोघांमध्ये सारखे भांडणे व्हायचे. गवळणी कृष्णाला छेडायच्या, त्याच्या मागी लागायच्या. म्हणूनच म्हणते प्यार तो हम एक दूसरे से बहुत करते हैं, प्यार तो हम एक दूसरे से बहुत करते हैं, बस पता नहीं प्यार करते करते कब झगड़ जाते हैं, प्यार करते करते कब झगड़ जाते हैं. प्यार करते करते झगड़ना ही जरूरी होता है, तो ही प्यार आगे बढ़ जाता है. अभी रेखाताईने राधा आणि कृष्णांचं मिलन, मनोमिलन किंवा त्यांचे विचार आपल्यासमोर मांडले. म्हणून मलाही राधेचं एक स्वप्न, राधेचं आणि त्या कृष्णाचं म्हणजेच प्रेम आणि प्रेम युगलांचं जे काही म्हणणं आहे ते मलाही थोडंसं बोलावंसं वाटतं. मला म्हणावंसं वाटतं, एक राधा हवीच ना. कशासाठी हवी आहे? मिळेल मिळेल, लवकरच मिळेल. एक राधा हवीच ना. मनातल्या गोष्टी, हृदयातल्या मस्ती मांडण्यासाठी एक राधा हवीच ना. मला ती मिळाली जुलै महिन्यामध्ये, पावसाच्या सरीमध्ये, झुळझुळ वाऱ्यामध्ये. असाच मी अचानक गेलो तिच्या घरी, असाच मी अचानक गेलो तिच्या घरी. तिने चहा केला, पण माझ्याकडे पाहता पाहता पूर्ण खाली गेला. खाली गेला पण काही अर्थ नाही राहिला. तिच्या मनात काय होतं हे कळेना. मित्रांनो, तिच्या मनात काय होतं ते कळेना. आणि म्हणूनच म्हणतो, एक राधा हवीच ना, एक राधा हवीच ना. माझ्या मनात तिचा चेहरा रेंगाळत होता, माझ्या मनात तिचा चेहरा रेंगाळत होता. आणि ती माझ्याकडे पाहता पाहता मी दुसरीकडे पाहत होतो. तिचा चेहरा निरागस झाला होता, तिचा चेहरा निरागस झाला होता. जणू तो चेहरा म्हणत होता, थंड पावसाच्या सरीमध्ये जणू तिचा हात माझ्या हातात होता. मखमली डोळ्यांच्या तिच्या पापण्या खाली पडत नव्हत्या. कदाचित तिला काय करावं ते कळतच नव्हतं. म्हणूनच म्हणतो, एक राधा हवीच ना, एक राधा हवीच ना. राधा हवीच ना, बरोबर आहे सर. पण राधाचा अबोल चेहरा जर ओळखता आलं तर नक्कीच राधा हवीच ना ही गोष्ट बोलण्याची गरजच पडणार नाही. अगदी बरोबर आहे. राधा सरांना भेटूनच जाईल बरं का. आपण पण प्रयत्न करू सरांना राधा भेटण्याचा. तसंच पुढील कविवर्या मनीषा बोटेताई यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार सर्वांना. माझ्या कवितेचे नाव आहे जे विचारात तेच आचरणात. जे विचारात तेच आचरणात, ठेवावे मनीचे विचार सुंदर. नको उरी द्वेष कधी कुणाचा, आनंदी जगणे असावे निरंतर. नको उरी द्वेष कुणाचा, आनंदी जगणे असावे निरंतर. पोटात जे ओठावरी आणावे, नको निंदा उगीच कुणाची. पोटात जे ओठावरी आणावे, नको निंदा उगीच कुणाची. परोपकाराचे बीज रोवावे, स्तुती करावी चांगल्या गुणांची. परोपकाराचे बीज रोवावे, स्तुती करावी चांगल्या गुणांची. सत्य वागुनी पुढे चालावे, जीवनाचे सुंदर गीत गावे. सत्य वागुनी पुढे चालावे, जीवनाचे सुंदर गीत गावे. असत्यास नेहमी ठेवावे दूर, शुद्ध आचरण मनास भावे. असत्यास नेहमी ठेवावे दूर, शुद्ध आचरण मनास भावे. कुणी असो रंक वा भिकारी, वागणूक असावी प्रेमळ सदा. कुणी असो रंक वा भिकारी, वागणूक असावी प्रेमळ सदा. शब्द अंतरीचे बोलावे निर्मळ, ऐक्याचे नाते जपावे शुभदा. शब्द अंतरीचे बोलावे निर्मळ, ऐक्याचे नाते जपावे शुभदा.
चांगले विचार पेरीत राहावे, घ्यावी सुंदर लेखनी हाती. चांगले विचार पेरीत राहावे, घ्यावी सुंदर लेखनी हाती. विचारांना द्यावी नवी दिशा, सत्कर्माच्या नित्य उजळाव्या वाती. विचारांना द्यावी नवी दिशा, सत्कर्माच्या नित्य उजळाव्या वाती. धन्यवाद. खूप छान ताई. खरंच एकमेकांवर जर प्रेम केलं हे जीवन खूप सुंदर आहे. प्रेमानेच राहिलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्रित मिळून राहिला पाहिजे. म्हणूनच मग ते फक्त तू माझ्या हरवलेल्या मनाला सापडलेला किनारा तू, माझ्या हरवलेल्या मनाला सापडणारा किनारा तू, माझ्या एकटेपणाला मिळालेला सहारा तू, माझ्या एकटेपणाला मिळालेला सहारा तू. देवाकडे मागितलेल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये सापडणारा आहेस तू. देवाकडे प्रत्येक वेळा मागितलेल्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये मागितलेला तूच आहेस. म्हणूनच म्हणते फक्त तू आणि फक्त तू. फक्त तू आणि फक्त तू. मगा राधा आणि कृष्णाचं मी कविता म्हणत असताना ताईंनी सांगितलं की तुम्हाला राधा मिळणारच आहे, म्हणून मला त्यावरती आणखी एक गोष्ट म्हणावंसं वाटतं. तुझं माझं प्रेम जुळलं जुलै महिन्यात, तुझं माझं प्रेम जुळलं जुलै महिन्यात. तुझं गाव औषात नाव माझं यशवंत, तुझं गाव औषात नाव माझं यशवंत. कधी होणार तुया यशाची अनिता, कधी होणार तुया यशाची अनिता. यश तुझ्या समोर आहे बघ तू अनिता, यश तुझ्या समोर आहे बघ ग अनिता. यशाला घेऊन तू चढग शिखरावरती, यशाला घेऊन तू चढग शिखरावरती. म्हणून म्हणतो तुझं गाव औषात नाव माझं यशवंत. पहिल्याच भेटीमध्ये तुझे ओठ थरथरले, पहिल्याच भेटीमध्ये तुझे ओठ थरथरले. जमीन धडधडली आकाशी कडकडले, जमीन धडधडली आकाशी कडकडले. विचाराच्या साक्षीने तुझे माझे हे जुळले, विचाराच्या साक्षीने तुझे माझे हे जुळले. श्रीधर गणपती धडपडले, श्रीधर गणपती साथ देण्या धडपडले. तुझ्याच नावामध्ये आहे ग अनिता, तुझ्याच नावामध्ये आहे ग अनिता. बोलविता यशवंता आली तुझ्या जीवनामध्ये मोहनता, तुझ्या जीवनामध्ये मोहनता. तुझ्याच साठी माझा जीव आहे जो मात, तुझ्याच साठी माझा जीव आहे जो मात. माझं नाव यशवंत, तुझं गाव औषात. तुमचं नाव यशवंत आहे, गाव तिचं औषध आहे. खरंच म्हणूनच म्हणते ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो. ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो. बाकीचे नाते केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझे असतात बरं का. म्हणूनच म्हणते प्रेम करा, एकनिष्ठेने करा, एकावरच करा. आणि सरांच्या राधेला सांगा कोणती आहे ते लवकरच भेट दिला म्हणून. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.